नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्युस्टनमधील एक जॅपनीज गार्डन जिथे काहीही जॅपनीज नाही आहे. त्याला जॅपनीज गार्डन का म्हणतात देवालाच माहिती. बट एनिवे, आम्ही आज आलो आहोत हर्मन पार्क नावाच्या एका जागेमध्ये. हर्मन पार्क हा डाऊनटाऊनमधला वन ऑफ द बिगेस्ट पार्क आहे. प्रचंड मोठा आहे आणि इथे खूप वेगवेगळे असे सेक्शन्स आहे या पार्कमध्ये. त्यापैकीच एक सेक्शन आहे जॅपनीज गार्डन. आता जॅपनीज गार्डनची एंट्री वगैरे तर फार जॅपनीज होती, पण आतमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या गार्डनला नावच फक्त त्यांनी जॅपनीज दिले. इथे काहीही आम्हाला जॅपनीज बघायला मिळालं नाही एक्सेप्ट धिस वन हट. एक असं त्यांनी घरासारखं बनवलं आहे. त्याच्या आजूबाजूला थोडेसे जॅपनीज स्टाईलचे स्कल्पचर्स ठेवलेले आहेत. बट अदर दॅन दॅट वी डिडंट फाईंड एनिथिंग विच कॅन रिप्रेझेंट जॅपॅन. आणि मला त्यामुळे ते थोडंसं डिसअपॉइंटिंग वाटलं. बट एनिवे, हा पार्क जसं की मी म्हटलो खूप मोठा आहे. मध्यभागी ना त्यांनी असा एक पाण्याचा मस्त असा मोठा सेक्शन बनवलेला आहे. इतकं सुंदर वाटतं ना इथे बसण्यासाठी पिकनिक करण्यासाठी मस्त जागा आहे. वन डे ट्रिपसाठी हा स्पॉट एकदम बेस्ट आहे. इथे आम्ही एक ऑब्झर्व केलं, खूप मुलींचे 16th बर्थडेचे फोटोशूट चालू होते. बऱ्याच जणांचे लग्नाचे फोटोशूट चालू होते. सो हा जो स्पॉट आहे ना हा खूप असा फोटोजेनिक आहे. बॅकड्रॉपला तुम्हाला डाऊनटाऊन पण दिसेल, पाणी असतं, हिरवीगार झाडी आणि ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स मला असं वाटलं की वर्थ होता वन डे ट्रिपसाठी, वन डे पिकनिकसाठी. तसेही ह्युस्टनमध्ये खूप काही असे ऑप्शन्स नाही आहेत करायला, पण जर तुम्हाला छान पिकनिक स्पॉट हवा असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. हे पार्क इतकं मोठं आहे की तुम्ही जर चालत बसाल ना तर तुमचा अख्खा दिवस त्यामध्ये जाईल. तर त्या ठिकाणी ना त्यांनी एक ट्रेन राईड पण दिलेली आहे. या ट्रेन राईडचं तिकीट तुम्ही तिथे गेल्यावर पण काढू शकता किंवा ऑनलाईनही बुक करू शकता. $7 पर पर्सन तुम्हाला तिकीट काढावं लागतं. तुम्ही हव्या तेवढ्या वेळेस त्या ट्रेनमध्ये बसू शकता आणि हव्या तेवढ्या स्पॉटला तुम्ही उतरू शकता. त्या गार्डनमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ही ट्रेन खूप कामाला येणार आहे. जसं की मी म्हटलं, हे खूप मोठं आहे गार्डन, त्यामुळे चालून चालून तुमचे पाय दुखतात. मुलांसाठी ही राईड एकदम फन राईड होती. ही राईड एका टनेलमधून पण जाते जिथे त्यांनी खास असे आर्ट बनवलेलं आहे वॉलवरती. सो दॅट वॉज ऑल्सो समथिंग व्हेरी युनिक अँड न्यू. ही ट्रेन राईड संपूर्ण पार्कला एक राऊंड मारते आणि तो राऊंड कंप्लीट करण्यासाठी अराऊंड 15 ते 20 मिनिट लागतात. तुम्ही हव्या त्या ठिकाणी उतरूही शकता, म्हणजे त्यांचे जे ठरलेले स्पॉट आहे त्याच ठिकाणी तुम्हाला उतरता येतं आणि त्याच ठिकाणावरून तुम्हाला या ट्रेनमध्ये बसताही येतं. त्याशिवाय या हर्मन पार्कमध्ये ना एक प्ले एरिया आहे. हा प्ले एरिया इतका युनिक वाटला ना, हा नासाच्या थीमचा आहे. तुम्ही ते बघू शकता, रॉकेट वगैरे आणि असं थोडं सायन्सशी रिलेटेड त्यांनी तो प्ले एरिया बनवलेला आहे, विच इज व्हेरी युनिक आणि मुलं अशा ठिकाणी खूप एन्जॉय करतात. सो ओव्हरऑल आय विल से, जर तुम्हाला ह्युस्टनमध्ये वन डे ट्रिप करायची असेल तर हा पार्क एकदम बेस्ट आहे.